नमस्कार मैत्रिणींनो, आरोही कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्हालाही 44 साइज कटिंगचा टॉप शिवल्यानंतर गळ्याला ओढल्यासारखा होतो मागे, तर मी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे जर तुम्ही कटिंग केले तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। मी आज तुम्हाला 44 साइज टॉपचे कटिंग दाखवणार आहे। मी आज काही छोट्या छोट्या मध्ये टिप्स सांगत मी कटिंग दाखवणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओला चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग मी कटिंग कसे करायचे हे दाखवत आहे। 44 टॉपसाठी आपल्याला मी हे माप लिहून घेतलेले आहे। आपल्याला या टॉपची उंची 38 ठेवायची आहे, छाती 44, कमर 40, सीटघेर 46, शोल्डर 8, मुंडा 7.5, पुढचा गळा 6, मागचा गळा 3, गळा रुंदी 3, पूर्ण आर्महोल आपल्याला 9.5, कमर उंची 14.5, सीटघेर उंची 19। तर अशा प्रकारे आपल्याला अस्तरची डबल घडी करून बंद बाजू आपल्याकडे करून घ्यायची आहे। अर्धा इंच वर राहील अशा प्रकारे आपल्याला घडी करून घ्यायची आहे। तर आपण आता आपल्या मापानुसार शोल्डर आपल्या यामध्ये 8 इंच आहे, अशा प्रकारे आपण 8 इंच घ्यायचं आहे। अर्धा इंच वरच्या बाजूला वरती बॅक साइडचं अस्तर वरती ठेवायचं आहे आणि पुढच्या साइडच्या बाजूने 8 इंच 7.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण शोल्डरची लाईन मुंड्यापर्यंत आखून घ्यायची आहे। इथून सरळ लाईन मुंड्याची घ्यायची आहे। इथून आपल्याला छातीचा चौथा भाग 44 चा चौथा भाग 11 इंच होतो, 11 इंचावर खूण करून घ्यायची आहे। इथून आपल्याला 1 इंच आतमध्ये यायचं आहे, तिथून वर पर्यंत सरळ लाईन आखून घ्यायची आहे। गळा रुंदी आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। गळा रुंदी आपल्याला 3 इंच घ्यायची आहे, खालीही 3 इंचच घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे। गळ्याची उंची आपली 6 इंच आहे, 6 मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे। शोल्डर मध्ये अर्धा इंच शिलाईमध्ये जाते, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे। असा बॉक्स आखून घ्यायचा आहे। असा हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे, किंवा तुम्ही आर्महोल शेपने असं ठेवून असाही आकार दिला तर खूप छान आकार येतो। असा दिला तर अशा प्रकारे पुढचा गळा आखून घ्यायचा आहे आणि मागचा गळा आपला 3 इंच आहे, त्यासाठी आपल्याला नंतर आखून घेऊया आपण मागच्या गळ्याचं। आता आपण शोल्डर आणि मुंड्याचं आकार कसा द्यायचा तो पाहूया। आपण इथून 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे, तिथून आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून 1 इंच आणि बॅक साइडचा आकार देण्यासाठी इथून 1 इंच असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी आपण आर्महोल कर्वचा उपयोग करून छान आकार देता येतो। अशा प्रकारे ठेवून आकार असा देऊन घेतल्यावर छान आकार येतो आर्महोल कर्वने। आणि बॅक साइडचा या प्रकारे ठेवून बॅक साइडचा आर्महोल आपल्याला या लाईनवर आला पाहिजे।
टॉपची उंची आपल्याला पूर्ण 39 ठेवायची आहे. 39ला पूर्ण लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कमर उंची घ्यायची आहे. कमर उंची आपली 14.5 आहे. 14.5ला खूण करून घ्यायची आहे. इथे एक खूण करायची आणि या बाजूला एक खूण करायची. त्यामुळे सरळ लाईन येईल आपली. आणि त्यानंतर आपल्याला इथून खाली 19 इंचावर सीट घेर उंची याची खूण करून घ्यायची आहे. ही सरळ लाईन आपण घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कमरघेर आपला 40 इंच आहे. 40चा चौथा भाग 10 इंच होतो. 10 इंचावर खूण करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. सीटघेर आपला 46 इंच आहे. 46चा चौथा भाग आपला 11.5 येतो. 11.5वर खूण करून घ्यायची आहे आणि सीटघेर मध्ये 1 इंच वाढवायचा आहे. सीटघेर आपला टोटल मार्जिन सहित 12.5 इंच येतो इथपर्यंत. तसंच आपल्याला 12.5 इंच खालीपर्यंत पण घ्यायचं आहे. इथे एक खूण करून घ्यायची आणि खाली एक 12.5 इंचावर खूण करून घ्यायची. इथे आपल्याला मार्जिन वाढवायचे नाही. अशीच सरळ लाईन मारून घ्यायची आहे. या प्रकारे सरळ लाईन सीट घेरपर्यंत आपल्याला आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे तिथून आपल्याला सीट घेर पासून कमर घेरपर्यंत अशी एक लाईन आखून घ्यायची आहे तिरकी. आणि कमरेपासून छातीच्या घेरपर्यंत अशी आखून घ्यायची आहे. नंतर मार्जिनचं आपल्याला आखून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मार्जिनची पण लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण आर्म होलचं मी एक टिप्स सांगणार आहे, ती व्यवस्थित लक्ष देऊन पाहिजे आहे. त्यासाठी आपल्याला शोल्डर उतार आपला मागचा गळा 3 इंचाचा असल्यामुळे आपल्याला शोल्डर उतार इथे 1.5 इंचाचा द्यायचा आहे. अशा प्रकारे शोल्डर उतार देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथून पुढील मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे. या प्रकारे इथून टेप ठेवायचा आहे आणि असा गोलाकार टेप फिरवत घ्यायचा आहे. आपला मुंडा तयार 9.5 आहे. 9.5 मध्ये 9.5 न घेता आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे. कारण अर्धा इंच आपलं इथे शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. ते सोडून आपल्याला इथून 9.5 इंच आला पाहिजे आर्महोलचा आकार. हे झालं पुढच्या मुंड्याचं. आता बॅक साईडचं आपण अर्धा इंच वरती एक्स्ट्रा ठेवलं आहे. का तर ड्रेस घातल्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला पूर्ण गळा ओढल्यासारखा वाटतो. तर त्यासाठी एक ट्रिक आहे. अशा प्रकारे आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते टॉप कटिंग करताना. त्यासाठी आपण पुढच्या बाजूला अर्धा इंच शोल्डर उतार दिला आहे. ती गळारुंदीपर्यंत जोडून घ्यायची आहे आणि मागच्या बाजूला पण शोल्डर उतार अर्धा इंच दिला आहे. तो मागच्या गळारुंदीपर्यंत असं तिरकत जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ड्रेस अर्धा इंच वर शोल्डरला वाढवून घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याला पुढचा गळा मागे खेचल्यासारखं होत नाही.
अशा या ट्रिकने कट केलं तर ही ट्रिक वापरून आपण कटिंग करून पाहायची आहे. खूप व्यवस्थित बसतो ड्रेस. कुठेही तुम्हाला ड्रेसमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. बॅक साईडचा आपण इथे गळारुंदी आखून घेऊया. गळारुंदी आपली 3 इंचाची आहे. इथे एक खूण करून घ्यायची 3 इंचाची. खालीही आपल्याला 3 इंचच ठेवायचं आहे. मागचा गळा 3 इंचाचा आहे. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. 3 इंचावरती एक खूण करून घ्यायची. 3.5 इंचावरती एक अशी खूण करून घ्यायची आणि इथे एक छोटासा बॉक्स बनवून घ्यायचा. यासाठी गळ्याला आपल्याला आकार देण्यासाठी असा आर्महोल कर्व वापरून घ्यायचा आहे. आर्महोल कर्वने आकार दिल्यानंतर खूप छान आकार येतो. अशा प्रकारे आपल्याला मागचा गळा बंद असल्यामुळे शोल्डर आपण 8 इंच घेतला आहे. जर आपल्याला मागचा गळा मोठा ठेवायचा असेल तर शोल्डरचे माप वेगळे असते. ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये कटिंग करून पाहूया. तर अशा प्रकारे पूर्ण आखून घ्यायचं आहे इथपर्यंत. तर आपण आता या टॉपची कटिंग करून पाहूयात. तर या ड्रेसचे माप मी पुन्हा एकदा सांगते. शोल्डर आपण 8 इंच घेतले आहे. मुंडा 7.5 इंच घेतला आहे. हा टॉप आपला छातीचं माप पूर्ण 44 इंचाचा आहे. कमर 40 इंचाची आहे. सीट घेर आपला 46 इंचाचा आहे. सीट घेरमध्ये 1 इंच वाढवून घेतली आहे. कमर घेरमध्ये 1.5 इंच आणि छातीच्या घेरमध्ये 1.5 इंच अशा प्रकारे पूर्ण वाढवून घेतले आहे. चला तर मग आपण या टॉपचे कटिंग करणार आहोत. चला आपण हे कट करून घेऊया. अशा प्रकारे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपली चूक होते. हे आपलं परफेक्ट माप असतं. तर चुकून काही जणांचं परफेक्ट मापावरूनच कटिंग होतं. त्यासाठी पहिला मार्जिन वाढवून घ्यायची आहे. तर मार्जिन लाईन वाढवून घेतली आहे त्यावरून कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. आणि सीट घेर जिथं आहे त्यासाठी तिथे आपल्याला असे छोटे छोटे नॉच करून घ्यायचे आहेत. कट्स करून घ्यायचे असे. आणि नंतर आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याकडून पासून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपली चूक होते. चुकून पुढील मुंडा कट केला जातो. तसे न करता पहिला बॅक साईडच्या मुंड्यापर्यंत कटिंग करून घ्यायचे आहे. बॅक साईडचा आपल्याला शोल्डर उतार इथे कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला फिटिंगच्या इथे आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. आणि गळा रुंदीलाही आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. पुढच्या गळ्यालाही अशा प्रकारे आपल्याला बॅक साईडचा मुंडा कट केल्यानंतर बॅक साईडचा पार्ट बाजूला काढून ठेवायचा आहे. आणि नंतर पुन्हा पुढील भाग आपल्याला घेऊन पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. शोल्डर उतार आपल्याला दिला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही जर कटिंग करून ड्रेस शिवला तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर ही कटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा
कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कटिंग कशी वाटली. कटिंग छान वाटली तर चॅनलला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.